राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 300वी जयंती पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव बाळापूर येथे मोठ्या हर्षोल्लासात मिरवणूक काढून साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाचे उद्घाटन परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या हस्ते करण्यात आले। तर माणिकराव बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, अक्षय आटोळे, गंगाखेड विधानसभाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या सुविद्य पत्नी रेखाताई रत्नाकर गुट्टे, जलील पटेल, सरपंच कमलाबाई रणवीर, बालाजी वैद्य, गोपाळ पोबडे, पांडुरंग मामा बनसोडे, अनंता बनसोडे, ज्ञानोबा बनसोडे, राम महाराज बनसोडे, धनराज बनसोडेसह आदींची उपस्थिती होती। दुसऱ्या सत्रात राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या तैलचित्राची ढोल ताशांच्या गजरात संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली। कार्यक्रमासाठी मुक्तिराम बनसोडे, नवनाथ बनसोडे, दीपक बनसोडे, सुदाम बनसोडे, लक्ष्मणराव बनसोडे, मंगेश बनसोडे, अनिल गलांडे, बळीराम बनसोडे, गणेश बनसोडे, श्याम बनसोडेसह आदींनी परिश्रम घेतले। मोठ्या हर्षोल्लासात हा जयंती सोहळा साजरा करण्यात आला। पिंपळगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी मातेचं आज जयंती उत्सव साजरा होत आहे आणि त्यानिमित्ताने मला पिंपळगाव येथील सर्व म्हणजे गावकऱ्यांनी मला बोलवलं, त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांची आभारी आहे। कारण अहिल्यादेवी मातेने जे काम केले ते खरंच म्हणजे आदर्शपूर्वक आहे। कारण 12 ज्योतिर्लिंगासारख्या 12 ज्योतिर्लिंगाची जीर्णोद्धाराची स्थापना अहिल्यादेवी मातेने केली आणि हा आपण जर विचार केलात आपण आणि आपल्या गंगाखेडमध्ये अहिल्या घाट म्हणून ओळखला जाते, तिथंही त्यांचंच काम आहे। तर हे सगळं पाहता आपल्या लक्षात येईल की त्या काळामध्ये त्यांनी किती म्हणजे मोठं कार्य केले। कारण आज 12 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार करणं म्हणजे आणि ते चिऱ्याची बांधणी वगैरे तर हा खरोखरच म्हणजे खूप मोठं एक त्यांच्याकडून आदर्श घेण्यासारखं आहे, प्रत्येक स्त्रीला आदर्श घेण्यासारखं आहे। आणि बरेच त्यांचे पण कार्य आणखीन आहेत। तर असंच आपण पण सगळ्यांमध्ये भक्तिभाव असला पाहिजे आणि धर्माचं काम, आणि त्यांनी राजमाता असतानाही त्यांनी धर्माचं काम केलं, ही खूप मोठी गोष्ट आहे। आणि आपण आदर्श असाच व्यक्तीचा घ्यायला पाहिजे की ज्या वेळेस आपण धर्माचं काम करतो त्यावेळेस माणूस आपोआप पुढं चालत राहते। आणि आज 303 शताब्दी जरी झाली तरी आज प्रत्येक माणूस लहान मुलगा सध्या आणि मुली सध्या म्हणजे कुणीही त्यांना विसरू शकलं नाही, कारण त्यांचं कार्य तितकं महान होतं। आणि अशाच कार्य म्हणजे मी त्यांना नतमस्तक होते, त्यांच्या चरणी नतमस्तक होते की स्त्री असूनही त्यांनी इतकं मोठं कार्य केलं आणि आपल्यालाही अशी सेवा मिळावी मतदारसंघामध्ये काम करण्याची, एवढीच मी या खंडेरायाच्या आणि महादेवाच्या आणि अहिल्यादेवी मातेच्या चरणी मी नतमस्तक होते की अशीच सेवा आम्हालाही करायला मिळावी आणि असाच आदर्श आम्ही त्यांचा घ्यावा। कारण त्यांचं जितकं मोठं काम आहे महान, तितकंच आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये कार्य करावं, एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते। आणि आज पिंपळगावांनी सर्वच आहे ना त्रिशताब्दीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी मातेच्या जयंतीचा सर्वांना शुभेच्छा देते। सर्व मतदारसंघामधील लोकांना, सर्वच ग्रामस्थांना, समाज बांधवांना मी शुभेच्छा देते। कारण त्यांचं खूप मोठं कार्य होतं आणि असंच आपणही सर्वजण मिळून भक्तिभावानं आपणही काम करूया। धन्यवाद। शताब्दी जन्मोत्सव सोहळा महाराष्ट्रातच नव्हे देशातील कानाकोपऱ्यातील गावात, तालुक्यात, खेड्यामध्ये आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा 31 मेला राजमाता पुण्यश्लोक वर्षानिमित्त पहिल्यांदाच या ठिकाणी देशभर जयंती साजरी करण्यात आली आहे। त्याच अनुषंगाने आमच्या पिंपळगाव नेहमीमध्ये दरवर्षीप्रमाणे 2 जून आमची अनेक दिवसाची तारीख आहे, त्याच तारखेला आमच्या गावात 2 जूनला नेहमी आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जयंती उत्सवाचा कार्यक्रम नेहमी होत असतो। त्याच अनुषंगाने एवढं सांगेल राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी सर्व धर्म समभावासाठी
देशासाठी फार मोठं त्यांचं काम केलं. त्यांच्या उंचीप्रमाणे यावर्षी देशात जयंती साजरी झाली. मी या प्रसंगी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी जयंतीचं आयोजन करण्यात आलं आहे. सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी विनंती करतो की आपण पाऊस पडल्यानंतर त्या परिसरात किंवा आपल्या शेतामध्ये ज्या ठिकाणी आपलं योग्य जागा असेल त्या ठिकाणी राजमाता फुले आंबेडकरांच्या जयंतीच्या 300 वर्षानिमित्त एक झाड लावावं, त्याची फेसबुक पोस्ट करावी आणि ते झाड वाढवावं याची या ठिकाणी या प्रसंगी विनंती करतो. आणि शुभेच्छा देतो. अहिल्यादेवी होळकर ही तुम्ही समजायचं नाही की आमच्या पुरत्याच मर्यादित होत्या. अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास जर बघितला तर 300 वर्षापूर्वी म्हणजे मला वाटते 1725चा त्यांचा जन्म आहे आणि 1795ला त्यांनी देह सोडला आहे. म्हणजे 70 वर्षाचा काळ त्यांनी कसा गाजवला. भारतातले जेवढे काही हेमाडपंथी मंदिरं आहेत, विशेषतः 12 ज्योतिर्लिंगाचे मंदिरं, तर हे सगळं करण्याचं धाडस आज आम्हाला गावात एखादं सभागृह बांधायचं तर आमच्या नाकीनऊ आहे का नाही. त्या काळात त्या मातेने एवढा मोगलांचा विरोध करून अनेक प्रसंगाला समोर जाऊन एवढे मंदिरं निर्माण केले. त्या मंदिरं आजही बघण्यासारखे आता ते पंढरपूरमध्ये मी बघतोय ते त्यांचा राजवाडा कशा स्वरूपाचा आहे. एवढे मंदिरं बघतो आपण. त्या बांधकाम त्या काळात तेवढ्या मोठ्या शिळा कशा उचलल्या असत्या, कशा बसवल्या असत्या, कसे मंदिर निर्माण केल्या, क्वालिटी होती. आज आम्ही किती जरी क्वालिटी देतो म्हणलं तरी आमची 5-50 वर्ष आमच्यासाठी लय झालं. ते इथं तर 10 वर्ष तर गळायला लागले. आमची देशाची पार्लमेंट गळायली आहे. राम मंदिर गळायले काय झालेलं तर ते राजकारण होते. विशेषतः म्हणते की बरं कामाचा दर्जा कसा असावा, त्यावेळेस त्या काळात त्यांनी कसा जोपासला असं हे बघितल्यानंतर राजमाता अहिल्यादेवी होळकरांबद्दल जेवढा शिवाजी महाराजांबद्दल लोकांना प्रेम आहे, निश्चित त्या तुलनेनं त्या बरोबरीचं प्रेम अहिल्यादेवी होळकरांवर सुद्धा निश्चितच समाजाचं आहे, सगळ्या समाजाचं आहे. पण आता हल्ली कुठेही काही अडचण आली किंवा काही एखादी गरज वाटली त्यावेळेस तुम्ही हाक द्या. तुमच्या हाकेला निश्चित या ठिकाणी तुमचा एक सहकारी म्हणून ओ दिल्याशिवाय राहणार नाही. एवढंच आपल्याला पुन्हा एकदा सांगतो आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देऊन सगळ्यांचं स्वागत करून या ठिकाणी थांबतो.